श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 764व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज वैशाख कृष्ण चतुर्दशी, रविवार, दिनांक 29 मे 2022। श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथातील धर्माचरण 3 आणि भोग व उपभोग या 2 अध्यायांचे मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना धर्माचरण 3 या अध्यायात म्हणतात, भगवंताने केवळ मनुष्य जीवाला मुक्ती मिळावी यासाठी त्याला जशी काया वाचा मन दिलेले आहे, त्याचप्रमाणे त्यासाठी सनातन वैदिक धर्माची ही स्थापना केलेली दिसून येत आहे। या धर्माप्रमाणे सदैव आचरण करणाऱ्यांनाच मुक्तीकडे, मोक्षाकडे प्रगती करता येते। त्याचमुळे हा ईश्वर स्थापित धर्म एक प्रकारे समाजासाठी कल्पवृक्ष आहे। उत्तम धर्माचरण करून सर्वांना मार्गदर्शन करणारे सत्पुरुष हे त्या कल्पवृक्षाची जणू फळेच आहेत। अनेक सामान्य मनुष्यांच्या धर्माचरणाने व पुण्याईने इथे साधू पुरुष जन्माला येतात, तर अनेक साधू पुरुषांच्या नंतर एखादे संत जन्माला येतात। तसेच पुढे अनेक संतांच्या जन्माला येण्याने एखादा महापुरुष, अनेक महापुरुषांच्या येण्यानंतर एखादा साक्षात्कारी पुरुष व अनेक साक्षात्कारी पुरुषांनंतर इथे ईश्वर प्रत्यक्ष अवतार घेऊन येत असतात व सर्वांना मार्गदर्शन करून सहाय्य करताना दिसून येतात। ही या धर्माची थोर परंपरा आहे। इतर पंथांमध्ये हे कुठेही पाहायला मिळत नाही। या भूतलावर मूळ धर्म हा ईश्वर स्थापित असल्यानेच तो इथे शाश्वत स्वरूपात राहणार आहे। त्यामुळेच धर्म बदलणे ही केवळ एक मनुष्याची भावना असते, कारण तो प्रत्यक्ष कधीच बदलला जाऊ शकत नाही। भगवंताने पृथ्वी व धर्म यांची निर्मिती एकाच वेळी केलेली असल्याने पृथ्वीची व धर्माची लक्षणे एकच आहेत। किंबहुना पृथ्वी व धर्म हा दोन्हीही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, हे लक्षात घ्या। त्यामुळेच धर्माचे रक्षण केले तर पृथ्वीचे रक्षण केले जाते व पृथ्वीचे रक्षण केले तर आपोआपच धर्माचे रक्षण केले जाते। तसेच जे धर्माचे रक्षण करतात त्यांचे रक्षण धर्म करतच असतो, हे तुम्हाला माहिती आहे। आपल्या या धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला शास्त्राची, तत्वज्ञानाची बैठक आहे। त्यामुळे जे इथे शास्त्राला धरून नित्य धर्माचरण करतात, आचार विचार पाळतात, तेच इथे रोजची उपासना तपश्चर्या करू शकतात। जे शास्त्राला धरून धर्माप्रमाणे आचरण करीत नाहीत त्यांच्याकडून नित्याची उपासना नीट घडत नाही। त्यामुळे ती माणसं जीवनात स्वैरपणे वागू लागतात, त्यांना प्राप्त झालेला मनुष्य जन्म वाया घालवतात। तेव्हा या मार्गातील प्रत्येक व्यक्तीने शास्त्राप्रमाणे धर्माचरण करणे अतिशय गरजेचे असते। याच श्री रामकृष्ण उवाच या ग्रंथात भोग व उपभोग या अध्यायात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, मानवी रूपात इथे येणाऱ्या प्रत्येक जीवाला भोग उपभोग हे भोगावेच लागतात।
मनुष्याचे भोग भोगणे चालू असताना त्याला जेव्हा खरोखरीच सहाय्याची गरज असते तेव्हाच ती ईश्वरी शक्ती त्याला जवळ घेऊन आश्रय देत असते. अशा वेळी मनुष्याने जास्तीत जास्त भोग भोगून त्यातून मोकळं होणं गरजेचं असतं. ईश्वरी शक्तीचे सहाय्य मिळणं फार दुरापास्त असतं व ते ज्यांना लाभले आहे त्यांनी तर भोग भोगण्यासाठी तत्परच राहिले पाहिजे. माझे भोग कमी करा म्हणून प्रार्थना कोणीही करू नका, नाहीतर ते उरलेले भोग पुन्हा पुढच्या जन्मी भोगावेच लागतील. ज्या त्या जन्मातील भोग त्या त्या जन्मात भोगणेच मनुष्याच्या दृष्टीने हिताचे आहे. भोग हे सुखाचे व दुःखाचे दोन्हीचे असतात. काही माणसांना त्यांच्या पूर्वजन्मातील पुण्यामुळे त्यांच्या पूर्वजन्मातील अर्धवट राहिलेल्या सुखाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे जन्म प्राप्त झालेला असतो. त्यामुळे असे जीव इथे केवळ सुख उपभोगण्यासाठी जन्माला आलेले दिसतात. त्या जीवांची पूर्व पुण्याई संपेपर्यंत ते सुखात आनंदात डुंबलेले दिसून येतात, परंतु नंतर मात्र त्यांच्या मागे पुन्हा दुःखाची रांग लागत असते. मनुष्य जेव्हा सुखात लोळत असतो तेव्हा त्याला ईश्वरी शक्तीचा विसर पडत जातो. त्याला सुखाचा कधीही कंटाळा येत नाही व त्या काळात तो पूर्णतः षड्रिपूंच्या आहारी गेलेला असतो. त्यामुळे एकीकडे पापकृत्ये त्याच्याकडून घडतच असतात. अशा रीतीने पाप दुःख ईश्वरी सेवा सुख पाप असे चक्र सतत चालत असते. उत्तम गुरूंच्या सहवासात मनुष्याकडून आपोआपच चांगले आचरण केले जाते व पापांची पुनरावृत्ती होत नाही. त्याच्यातील सर्व दोष हळूहळू कमी होत जातात व त्यामुळेच त्याचा उद्धार होऊ लागतो. पुढील जन्मसुद्धा उच्च कुळात मिळून त्याची प्रगती होऊ लागते. तेव्हा सद्गुरू शक्तीचे महत्त्व सगळ्यांनीच जाणले पाहिजे. ती जाण असणे फारच महत्त्वाचे असते. ज्यांना ही जाण असते त्यांची जीवनात आपोआप भरभराट होत असते. शिवाय त्यांना भोग भोगण्यास गुरु शक्तीही पुरवत असतात. त्यामुळेच मनुष्य जीवनात निर्भय बनतो व आत्मविश्वासाने कोणत्याही प्रसंगाला शांतपणे तोंड देऊ शकतो. जीवनातील सुख भोगण्यासही योग्य मार्गदर्शनाची गरज असते. नाहीतर अतिसुखामुळे मनुष्याचे जीवन अति दुःखमय सुद्धा होऊ शकते. दुःख सोसायला जसे फार अवघड असते तसे फार आनंद सुख हे पचवायला फार अवघड असते व नेमके त्यासाठीच गुरु सहवास व गुरु मार्गदर्शनाची सामान्य माणसांना आवश्यकता असते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.